ही गोष्ट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या कथेची सुरुवात 30 वर्षापूर्वीपासून होते. माझे नाव अविनाश आहे. माझ्या आईने प्रेमविवाह केला. त्यानंतर काही दिवसांनी माझा जन्म होणार होता. मी आईच्या पोटात असताना माझ्या आईला माझ्या वडिलांनी सोडून दिले. त्यानंतर तिच्या पुढे फक्त 2च पर्याय होते. एकतर स्वतः आत्महत्या करायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळाला संपवले पाहिजे. पण तिने या दोन्ही पर्यायांपैकी एकही पर्याय निवडला नाही. त्यानंतर तिने तिसरा पर्याय निवडला, तो म्हणजे बाळाला जन्म देण्याचा आणि जन्म देऊन त्या बाळाला वाढवण्याचा. तुम्हाला आपल्या समाजाची परिस्थिती माहीतच आहे. जर एखाद्या स्त्रीचा नवरा तिला सोडून गेलेला असेल आणि तिने एखाद्या बाळाला जन्म दिलेला असेल तर हा समाज तिला एका वेगळ्या नजरेने बघतो. माझ्या आईला प्रत्येक वेळी समाजाचे टोमणे ऐकावे लागायचे की अरे हिचा नवरा हिला सोडून गेला आहे, आता ही हिच्या बाळाला कसे सांभाळेल, त्याला कसे वाढवेल. माझी आई एकही वर्ग शिकलेली नव्हती. तिला कचा मही येत नव्हता. तिने स्वतःशी प्रतिज्ञा केली की यापुढे मी आयुष्यभर कधीच लग्न करणार नाही. या मुलाला वाढवणार, नुसता वाढवणार नाही तर त्याला चांगले शिकवणार, नुसता शिकवणार नाही तर त्याला चांगला अधिकारी बनवून या समाजापुढे उभे करणार. माझी केलेले वैभव ते मी परत मिळवणार. वडिलांनी सोडल्यावर माझ्या आईला घर नसल्यामुळे ती तिच्या भावाकडे राहायला गेली. त्यानंतर माझा जन्म झाला. प्रेमविवाह केल्यामुळे आणि त्यात नवरा सोडून गेल्यामुळे माझ्या आईच्या भावाचा राग तिच्यावर व माझ्यावर होता. त्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष माझ्या आईचा भाऊ तिच्यासोबत बोलला नाही. त्यानंतर काही दिवसांनी हळूहळू त्या दोघांचे बोलणे सुरू झाले. पण माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर माझे मामा मला खूप मारायचे. एवढे मारायचे की माझा फक्त जीव जायचाच बाकी राहायचा. ते मला एवढे मारायचे. एकदा मामाने मला पाठीवर वळ उठेपर्यंत मारले. हे पुढे असेच घडत राहिले. कुठल्याही गोष्टीचा राग ते माझ्यावर काढायचे. आणि हे घडत असताना माझी आई आपल्या भावाला काहीच बोलत नसे, शांत बसून बघत असे. मामा मला एवढे मारतात आणि माझी आई नुसते शांत बसून बघते, मामांना काहीच बोलत नाही. त्यामुळे मला माझ्या आईचाही राग यायचा. यावर मी माझ्या आईला विचारले की तू का असे करत आहे, तू मामांना का बोलत नाही. तर माझी आई म्हटली की आपण त्यांच्या आधारे राहत आहोत. जर मी त्यांना ओरडले असते तर त्यांनी आपल्याला घराबाहेर काढले असते. त्यावेळेस माझ्या आईची परिस्थिती वेगळे राहण्यासारखी नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी मामाचे लग्न झाले आणि मामी घरी आली आणि त्यानंतर घरात भांडण खूप व्हायला लागली. मग माझ्या आईने आणि मी दुसरीकडे वेगळे राहण्यास सुरुवात केली. आणि मग माझी आई 20 रुपये रोजाने शेतीमजुरी करायची. त्याच्यामध्ये तिला 200 रुपये घरभाडे द्यावे लागत असे. राहिलेल्या 400 रुपयांमध्ये सर्व घर चालवावे लागायचे. त्यातून माझ्या शिक्षणाचा खर्च, जेवणाचा खर्च, औषधांचा खर्च तिला भागवावा लागत असे. अशा वेळेस तिला नाकीनव येत असे. ती कधी कधी रडत बसायची, आता माझे कसे होणार. मग मी तिला धीर द्यायचो, तू टेन्शन घेऊ नकोस. जसे माझ्या वडिलांनी तुला सोडले तसे मी तुला कधीच सोडणार नाही. मग ती परत जोमाने कामाला सुरुवात करायची. मी माझ्या नावापुढे कधीच वडिलांचे नाव लावत नव्हतो आणि ते लावायची माझी इच्छासुद्धा नाही. मला लहानपणी खूप मार भेटल्यामुळे माझा स्वभाव खूप चिडखोर आणि क्रूर बनला होता. मला कुठल्याही गोष्टीची कधीच भीती वाटत नव्हती. मी जवळच्याच एका शाळेत 10वीच्या वर्गात शिकत होतो. मी तिथे खूप खोडसाळपणा करायचो. माझ्या खोडसाळपणामुळे मला शाळेतून रस्टिकेट करण्यात आले. त्यामुळे मला 10वीचे पेपरही देता आले नाही. त्यामुळे मी नापास झालो. तो माझ्या आयुष्यातील पहिला टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर गावातले लोक मला चिडवायचे की याला शाळेतून हाकलले आहे, हा वाया गेलेला आहे. एक दिवस मी गावातल्याच एका मुलासोबत मारामारी केली. तेव्हा एकजण तर मला म्हणाला की हा मुंबईला जाऊन एखादा भाई होणार. ते ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मी तिथून घरी आलो आणि ठरवले की 10वीचे पेपर द्यायचे. मग त्यानंतर मी त्याच शाळेतून 10वीचा बाहेरून फॉर्म भरला व परीक्षा दिली आणि चांगल्या मार्काने पास होऊन शाळेत पहिला आलो. त्यानंतर मी पुढे BScला ॲडमिशन घेतले, पण त्यात यश मला आले नाही.
मग मी पुन्हा BAला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर BAला चांगल्या मार्काने पास होऊन त्याच महाविद्यालयात पहिला आलो. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. तिथेही मला पहिल्या वेळेस अपयश आले. त्या टेन्शनमध्ये मला आईचे कष्ट आठवत आणि त्या कष्टापुढे माझा संघर्ष शून्य होता. मी पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली आणि मी ठरवले होते की मला यावर्षी PSI व्हायचेच आहे. त्यानंतर परीक्षेची तारीख जवळ आली आणि मी कसून अभ्यास करून परीक्षा दिली आणि काही दिवसांनी परीक्षेचा निकाल आला. त्यामध्ये मी मेन परीक्षा पास झालो होतो. त्यानंतर माझी फिजिकल टेस्ट होती. त्यावेळी माझे वजन 83 किलो होते. त्यामुळे मला फिजिकल टेस्ट देणे शक्य नव्हते. माझ्याकडे 5 महिने होते. त्यानंतर माझी फिजिकल टेस्ट होणार होती. मी जिद्दीने माझे वजन 5 महिन्यामध्ये 83 वरून 59 केले. ते फक्त मी माझ्या जिद्दीच्या जोरावर केले आणि मी फिजिकल चांगल्या मार्काने दिली. त्यानंतर माझी मुलाखत होती. तिथे मला अनेक प्रश्न विचारले गेले. त्यांनी मला असाही प्रश्न विचारला की तुमच्यात स्पेशल काय आहे? यावर मी उत्तर दिले की मी खूप जिद्दी आहे. सर म्हटले, उदाहरणार्थ? तेव्हा मी त्यांना म्हणालो, सर मी 83 किलोचा होतो. या 5 महिन्यात मी माझे वजन 83 वरून 59 केले आहे. तर मी याच्यापेक्षा आणखीन जिद्द तुम्हाला काय दाखवू? ते उत्तर त्यांना एवढे आवडले की मी मुलाखत चांगल्या मार्काने पास झालो आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी माझा PSIचा रिझल्ट आला आणि मी PSI झालो. त्यानंतर मी आईला फोन केला की आई मी PSI झालो. हे ऐकून तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. तिला विश्वास बसला नाही. ती याही वेळेस दुसऱ्यांच्या शेतावरती शेतमजुरी करत होती. दुसऱ्या दिवशी पेपरलाही आले आणि न्यूज रिपोर्टरवाले आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या आईला विचारले, तुमचा मुलगा PSI झाला आहे. यावर तुम्हाला काय वाटत आहे? यावर माझ्या आईची पहिली प्रतिक्रिया होती की मला तो PSI झाला आहे हे माहीत नाही काय आहे. फक्त एवढेच माहीत आहे की तो एक मोठा अधिकारी झाला आहे. याचाच मला आनंद आहे. जे माझ्या आईने भोगले आहे ते मला दुसऱ्यांच्या वाटेला येऊ द्यायचे नाही. माझ्यासोबत जे लहानपणी घडले आहे त्यासोबतच मला आणि माझ्या आईला ज्या सामाजिक अवहेलना भोगाव्या लागल्या त्या परत मला दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला भोगू द्यायच्या नाही. माझ्या आईने जे माझ्याबद्दल अधिकाराचे स्वप्न बघितले होते ते मी पूर्ण केले. याचा मला अभिमान आहे. या प्रवासात मला चांगल्या आणि वाईट लोकांचाही अनुभव आला आहे. पण मी इथे फक्त चांगल्याच लोकांचा अनुभव सांगणार आहे. कारण वाईट लोकांचा जर मी अनुभव सांगितला तर ते परत बोलतील की आम्ही त्याला डिवचले नसते तर तो PSI झाला नसता. लोक माझ्या आईला म्हणतात की हिऱ्यासारखा मुलगा तुम्हाला भेटला आहे. पण मी म्हणतो की हे माझे भाग्य आहे की मला तिच्यासारखी आई भेटली आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. आभारी आहोत.